नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत कापूस उत्पादनामध्ये मोठी झेप भारताने घेतलेली आहे या संदर्भात माहिती. भारताचे पोलाद क्षेत्र सध्या अतिशय उत्तम अशी कामगिरी करत आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीनुसार माकप या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आता धोक्यात आलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. पुलित्झर पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या श्रेणीमध्ये भारतीय पत्रकारांना सन्मान मिळालेला होता? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, इलुस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंटरी. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज आहे 7 मे. 7 मे 2015 100वी घटनादुरुस्ती आजच्या दिवशी संसदेमध्ये मंजूर झालेली होती. ही घटनादुरुस्ती भारत व बांगलादेश या दोन देशांमध्ये भूसीमा कराराशी निगडीत होती. 7 मे 1879 बेथुन कॉलेज याची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. बेथुन कॉलेजचं स्थळ आहे कलकत्ता. ही आशियातील सर्वात जुने महिला कॉलेज होते. जॉन इलियट ड्रिंकवॉटर यांनी या कॉलेजची स्थापना केलेली होती. 7 मे 2015 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशती तळांवर आजच्या दिवशी हल्ला केलेला होता आणि या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. 7 मे 1861 रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती. 1901 साली रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन आश्रमाची स्थापना केलेली होती. त्यांना साहित्यातील नोबेल हे 1913 मध्ये मिळालेले आहे. त्यांनी 3 राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिलेले होते. ते 3 राष्ट्रगीत म्हणजे भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या 3 राष्ट्रांचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिलेले होते. त्यांच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे गीतांजली. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून त्यांनी सर ही पदवी परत केलेली होती. 7 मे 1907 मुंबईवर विजेवर चालणारी ट्रॅम ही आजच्या दिवशी सुरू झालेली होती. 7 मे 1880 भारतरत्न पांडुरंग वामन काने यांचा आज जन्मदिवस. 7 मे 1892 क्रांतिकारक आणि युगोस्लोव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी यासाठी एकूण मंजूर निधी किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5659.22 कोटी. कापूस उत्पादनामध्ये भारताने आत्मनिर्भरतेकडे मोठी झेप घेतलेली आहे. केंद्र सरकारने मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटीला नुकतीच मंजुरी देखील दिलेली आहे आणि यासाठी एकूण निधी हा 5659.22 कोटी इतका वितरित करण्याचं उद्दिष्ट ठेवलेले आहे. 2030-31 पर्यंत कापूस उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता व जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे हे या मागचे उद्दिष्ट आहे. यामध्ये संशोधन आणि अंमलबजावणी कशी असणार आहे? तर कृषी मंत्रालय व वस्त्रोद्योग मंत्रालय संयुक्तपणे हे मिशन राबवणार आहे. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च याचे 10 संस्थान यामध्ये कार्यरत असतील. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे 1 संस्थान कार्यरत असेल. तर विविध राज्यांतील AICRP कॉटन केंद्रांचा याच्या अंमलबजावणीमध्ये सहभाग असणार आहे. यामध्ये महत्त्वाची लक्ष्य काय आहेत? तर कापूस उत्पादनाचं लक्ष्य आहे 498 लाख गांठी म्हणजे बेल्स असं त्याला म्हटलं जातं आणि उत्पादकता वाढीचं लक्ष्य आहे 440 किलोग्रॅम पर हेक्टरपासून 755 किलोग्रॅम पर हेक्टरपर्यंत. आता या संपूर्ण गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुमारे 32 लाख शेतकरी यामध्ये लाभार्थी असतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना व आत्मनिर्भर भारताकडे पाऊल देखील हे मानले जात आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल 2026 नुसार न्यायाधीशांची संख्या किती होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 37. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या आता वाढणार आहे. केंद्र मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण याला मंजुरी मिळालेली आहे. सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल 2026 हे संसदेमध्ये मांडण्यामध्ये हिरवा कंदील आता मिळालेला आहे. आता नेमका बदल काय होणार आहे? तर सध्या न्यायाधीशांची संख्या ही सरन्यायाधीश वगळता 33 इतकी आहे. म्हणजे 33 + 1 अशी 34 इतकी संख्या न्यायाधीशांची आहे आणि त्यामध्ये आता 4 ने वाढ होणार आहे. म्हणजेच 33 न्यायाधीशांची संख्या ही आता 37 होईल आणि ही संख्या भारताचे सरन्यायाधीश वगळून आहे. म्हणजेच आता 37 + 1 म्हणजे 37 + 1, 1 म्हणजे सरन्यायाधीश असे टोटल 38 जजेस आता सर्वोच्च न्यायालयामध्ये असणार आहेत. याला संवैधानिक आधार काय आहे? तर कलम 124 नुसार संसदेला संख्या वाढवण्याचा अधिकार हा असतो आणि त्यानुसारच आता हे महत्त्वपूर्ण बिल आता संसदेमध्ये मांडले जाणार आहे.
आता इतिहासामध्ये याची वाढ कशी झालेली होती, तर 1956 मध्ये 10 न्यायाधीश होते, 1960 मध्ये 13, 1977 मध्ये 17, 1986 मध्ये 25, 2008 मध्ये 30 आणि 2019 मध्ये 33 पर्यंत संख्या वाढवण्यात आलेली होती. आता 2026 मध्ये प्रस्तावित 37 न्यायाधीश आहेत. आता याचं महत्त्व काय, तर प्रलंबित खटल्यांचा भार यामुळे आता कमी होईल आणि न्यायदान प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास आता निर्णय होणार आहे. पुढचा प्रश्न, भारत जगातील कितव्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. भारताचे पोलाद क्षेत्र सध्या आत्मनिर्भरतेकडे दमदार वाटचाल चालत आहे. 2018 पासून जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश भारत आहे. जागतिक उत्पादनातील भारताचा वाटा हा 5.2% वरून 7.9% इतका झालेला आहे. तर तयार पोलादाचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक देश भारत हा आहे. भविष्यातील मोठी उद्दिष्ट काय, तर 2047 पर्यंत 500 मिलियन टन उत्पादन क्षमता भारताची असेल आणि 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन कमी करणे हे भारताचे लक्ष्य आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, शहरीकरण आणि उद्योगवाढीमुळे मोठी मागणी पोलादाची राहिलेली आहे आणि पोलाद हे बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्राचा कणा मानले जाते. आता या पोलादाचे कोणकोणते महत्त्वाचे प्रकार आहेत, तर 3 महत्त्वाचे प्रकार असतात. कच्चे पोलाद ज्याला रॉ स्टील म्हटलं जातं, दुसरा आहे तयार पोलाद ज्याला फिनिश स्टील म्हटलं जातं आणि तिसरं आहे हॉट मेटल, पिग आयन, स्पंज आयन. आता या संपूर्ण पोलादाच्या निगडीत कोणकोणत्या सरकारी योजना ज्या आपल्या परीक्षेला अनुसरून महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली आहे PLI योजना, जी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देते. दुसरी आहे DMI अँड SP पॉलिसी, जी सरकारी खरेदीमध्ये देशी उत्पादनाला प्राधान्य देते. तिसरी आहे नॅशनल स्टील पॉलिसी 2017, जी 300 मिलियन टन क्षमता 2030-31 पर्यंतचे लक्ष्य धरते. पुढची आहे PM गतिशक्ती, जी लॉजिस्टिक सुधारणामध्ये महत्त्वाचं पूर्ण कार्य करते. तसेच पुढची आहे स्टील स्क्रॅप पॉलिसी 2019, यानुसार पुनर्वापर व ग्रीन स्टीलला चालना मिळते. पुढचे आहे ग्रीन पोलादाकडे वाटचाल आणि शेवटचे आहे CCUS तंत्रज्ञान, ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे लक्षात घ्या, भारताने पोलाद क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वदमदार वाटचाल केलेली आहे. पुढचा प्रश्न, CPIM म्हणजेच CPM याची स्थापना कधी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1964. माकपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आता नुकताच धोक्यात आलेला आहे. माकप म्हणजे काय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ज्याला CPIM असे म्हटले जाते. याची स्थापना 7 नोव्हेंबर 1964 या दिवशी झालेली होती. सध्या देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यातील पहिला म्हणजे भाजप, दुसरा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तिसरा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजे CPM, बहुजन समाज पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी. खालील 3 पैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करतो तेव्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून कोणत्याही पक्षाला मान्यता मिळते. पहिली अट आहे, जर एखाद्या पक्षाने लोकसभेमध्ये किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून 2% जागा जिंकल्या असतील तर. दुसरी अट आहे, लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाला 4 राज्यांमध्ये आणि 4 लोकसभेच्या जागांवर 6% मते मिळतात तेव्हा. आणि तिसरा अट आहे, एका पक्षाला 4 किंवा अधिक राज्यांमध्ये राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळते, त्यावेळेस त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळत असतो. आणि ह्या 3ही अटी जर पूर्ण करू शकला नाही किंवा 3 पैकी कोणतीही एक अट जरी पूर्ण करू शकला नाही, तर त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा धोक्यात येत असतो. आणि याच अनुषंगाने आता माकपचा आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा धोक्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्वस्थ भारत पोर्टलचे अनावरण कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 JP नड्डा. स्वस्थ भारत पोर्टल डिजिटल आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी क्रांती मानली जात आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते या स्वस्थ भारत पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. याचं उद्दिष्ट आहे विखुरलेल्या आरोग्य प्रणालींना एकत्र आणून कार्यक्षम आरोग्य सेवा निर्माण करणे. आता एकच प्लॅटफॉर्म असणार आहे. API आधारित वन स्टॉप ॲग्रिगेटर पोर्टल हे असणार आहे. सर्व आरोग्य कार्यक्रम एकाच इंटरफेसवर असेल आणि त्यामुळे मल्टिपल लॉग इन व डुप्लिकेट डेटा एंट्री आता संपुष्टात येणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांवरील भार कमी होईल. तसेच डेटा एंट्री व HR मधील पुनरावृत्ती देखील आता होणार आहे. डिजिटल हेल्थ इकोसिस्टम कशी असेल, तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन म्हणजे ABDM याला हे अनुरूप असेल. आभा ID म्हणजेच हेल्थ ID जी आहे याद्वारे सुरक्षित डेटा देवाणघेवाण असेल. भविष्यात HPR व HFR यासारख्या राष्ट्रीय नोंदणीकृत या राष्ट्रीय नोंदणीसोबत एकत्रीकरण असणार आहे. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना यामुळे आता दिलासा देखील मिळेल. म्हणजे आशा, ANM, CHO, MO यांना एकच प्लॅटफॉर्म आता स्वस्थ भारत पोर्टल उपलब्ध करून देईल. यामुळे वेळेची बचत, सोपे रिपोर्टिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन होणार आहे. या संपूर्ण स्वस्थ भारत पोर्टलचे मुख्य वैशिष्ट्य काय, तर डेटा व पायाभूत सुविधांची पुनरावृत्ती कमी करणे, एकीकृत मनुष्यबळ व्यवस्थापन करणे आणि आंतर कार्यक्षमता म्हणजेच इंटरऑपरेबिलिटी वाढ करणे हे आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, मे 2026 नुसार भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत 5, 8, 7 की 6. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या सोप्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.